Okay, guys, so welcome everyone. Welcome to Sadaiva classes. Next poem we are going to take, and the name of the poem is Leisure. What is it? It is Leisure. So, before starting this poem, we will be having some look on the questions asked to you. Okay, yes. So, let's see here, guys. So the question is the daily routine of your mother and father on working days. You have to find out की आई आणि वडील हे आपल्या डेली दररोज काय काय करतात. ओके, सपोज वीकडेज मध्ये दॅट इज फ्रॉम आपल्यासाठी वीकडेज असतात मंडे टू सॅटर्डे, होपफुली मंडे टू सॅटर्डे अँड संडे इज अवर वीकेंड जनरली. सॅटर्डे पण काही लोकांना असतो बट वी डो नॉट कन्सिडर इट, सगळ्यांसाठी नाही ते. काय करतात दिवसभर आई आणि वडील तुमचे दिवसभर काय करतात, त्यांचं वर्किंग काय म्हणजे रुटीन, व्हॉट इज रुटीन गाईज? बघा रुटीन काय, सपोज मॉर्निंग 6 o'clock उठायचं, सकाळी 6 वाजता उठायचं, पापा 7 बजे काम पे जाते होंगे, कहीं पे कोणाच्या घरी आई पण जात असेल. ओके, देन आफ्टर दैट तुम सब बच्चे 7 बजे 8 बजे 9 बजे उठते हो गए, फिर तुम्हारा चाय पानी नाश्ता खाना पीना बनाना, दोपहर को 12 बजे खाना खाना, फिर उसके बाद मम्मी कुछ काम करती होगी, तुम सोते होंगे, पढ़ाई करते होंगे, एव्हरीथिंग वॉट एव्हर यू आर डुईंग डेली. हर दिन क्या काम कर, दॅट्स अ रुटीन. पापा पण कामाला जातात, त्यांच्या ऑफिसमध्ये काही काम असतात ते करत असतात, ऑफिस असेल, फॅक्टरी असेल, दुकान असेल, व्हॉट एव्हर इट इज. हाऊ युअर फॅमिली रिलॅक्सेस ऑन वीकेंड्स. वीकेंडला बरेच लोक रिलॅक्स होतात. वीकेंड इज जनरली अ टर्म यूज फॉर सॅटर्डे अँड संडे. लक्षात घ्या, वीकेंड कोणाला बोलतात? सॅटर्डे आणि संडेला. वाय इट इज सॅटर्डे संडे? बिकॉज मेनी पीपल हॅव सॅटर्डे ऑल्सो अ हॉलिडे. सॅटर्डेला सुद्धा बऱ्याच लोकांना सुट्टी असते और हाफ डे असतो. अँड ऑन संडे, संडे तो ऑलमोस्ट मी तो 90% पीपल हॅव हॉलिडेज ऑन संडे. सो संडे किंवा सुट्टीचे दिवस असेल तर आपण काय करतो वीकेंडला? सो तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुम्ही एव्हरी कुठे ना कुठे वडिलांबरोबर आईबरोबर तुम्ही जाता, बाजारामध्ये म्हणा किंवा एखाद्या गार्डन मध्ये, एखाद्या मॉलमध्ये, फॉर रिलॅक्सेशन. कशासाठी जातो आपण? रिलॅक्स व्हायला. आठवड्याभर काम करणं असतं रेग्युलर आपलं. वेन यू गो फॉर अ पिकनिक, व्हॉट अँड हाऊ डू यू एन्जॉय. ज्या ज्यावेळेस तुम्ही पिकनिकला जाता, ज्या ज्यावेळेस तुम्ही पिकनिकला जाता, एखाद्या सहलीला जाता, तुम्ही कसे एन्जॉय करतात आणि किती, काय आणि कसं तुम्ही एन्जॉय करतात. सो पिकनिकचे बरेच टाइप्स आहेत. दर आर डिफरंट टाइप्स ऑफ पिकनिक गाईज. जसं तुमचं एज्युकेशनल पिकनिक, खूप कमी वेळा जातात मुलं. और रिलिजियस पिकनिक. आपल्याकडे रिलिजियस पिकनिक आहे ना, धार्मिक जे आपण जातो फिरायला, एखादं मंदिर दर्शनाला वगैरे, हे आपल्याकडे खूप चालतं. कारण त्यामुळे दोन गोष्टी होतात, देवाचं दर्शन होतं आणि तुम्हाला फिरायला सुद्धा मिळतं. अजून कोणी गड किल्ले पाहायला जातं, और पीपल गो फॉर कोणी डोंगरदरी पाहायला जातं, किंवा कोणी एखादं म्हणतात ना, काय म्हणतात, एखादं जंगल पाहायला जाऊ शकतात लोक. सो डू यू स्पेंड टाइम ऍडमायरिंग अँड थिंकिंग ओव्हर द ब्युटीज ऑफ नेचर. पण तुम्ही गेल्यानंतर काय केलं पाहिजे? निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते तुम्ही निहाळलं पाहिजे. यू मस्ट सी गाइस, यू मस्ट सी द ब्युटी ऑफ द नेचर. चलो आगे जाएंगे. अक्रॉस्टिक्स तुम्हाला सांगितलं मी काय करायचं ते ना. लेजर बघा काय आहे. सो पोएम, what is this life if, what is this life if, full of care, we have no time to stand and stare. हे आपलं आयुष्य असं झालं की आपण काळजी घेतो, भरपूर काळजी घेतो, बरोबर की नाही? आपल्याला वेळच नाहीये उभं राहायला, फिरायला, इकडे तिकडे जायला, पाहायला, एखाद्या गोष्टी पाहायला आपल्याकडे वेळच नाही. हे आपलं आयुष्य काय आहे? नो टाइम टू स्टँड बिनीथ द बो. आपल्याकडे वेळ नाहीये झाडाच्या फांद्याखाली उभं राहायला. व्हॉट इज बॉस? बॉस मीन्स ब्रांचेस ऑफ द ट्री. झाडाच्या खाली उभं राहायला, बसायला आपल्याकडे वेळच नाहीये. अँड स्टेअर ॲज लॉंग ॲज शीप अँड काव. झाडाच्या खाली उभं राहून, झाडाच्या खाली बसून तुम्हाला समोर असणाऱ्या मेंढ्या, गायी वगैरे गुरांना निहाळा, स्टेअर करा, त्यांना टकमक पाहत राहा, खूप छान वाटतं. नेक्स्ट, नो टाइम टू सी व्हेन वुड्स वी पास वेअर स्क्वेअरस हाईड. वुड म्हणजे काय? इथे वुडचा अर्थ काय होतो? जंगल. लक्षात घ्या, वुड इज जंगल किंवा फॉरेस्ट. आपण एखादा झाड, भरपूर झाड त्या ठिकाणी जात असताना आपल्याला वेळच नाहीये. वेन वी वेन वुड्स वी पास, आपण जाताना, कारण त्या ठिकाणी स्क्वेअरस असतात जे लपलेले असतात. स्क्वेअरस हाईड देअर नट्स इन द ग्रास. बरोबर, ते काय करतात? आपले काही नट्स वगैरे असतात, अक्रोड वगैरे, ते लपून ठेवत असतात. आणि स्क्वेअर्स बघा, तुम्ही पाहिले असतील तर ऍक्च्युली स्क्वेअर्स आपल्याला पटकन दिसतही नाही, त्या खूप धावपळ चपळ असतात वगैरे. नो टाइम टू सी इन ब्रॉड डे लाईट.
व्हॉट, आता या दिवसाच्या उजेडात तुम्हाला काय दिसत नाही? यू डू नॉट सी स्टार्स लाईक स्काईज ॲट नाईट. रात्रीचे तारे तुम्हाला दिसत का? नाही दिसत. यू डू नॉट सी. रात्री दिवसात दिसत नाही, रात्री तर बघा. नो टाइम टू टर्न ॲट ब्युटीज ग्लास. व्हॉट इज ब्युटी? ब्युटी इज अ वर्ड. इट इज यूज फॉर अ ब्युटिफुल यंग गर्ल. एका सुंदर मुलीसाठी वापरलेला शब्द आहे ब्युटीज. अँड वॉच हर फेट, how they can dance. How they can dance. No time to wait till her mouth can enrich that smile her eyes began. A poor life, a, sorry, a poor life this is full of care. We have no time to stand and stare. त्यामुळे आपल्याला काय करायचं? आपलं लाईफ हे पुअर बनवायचं नाहीये आपल्याला. वी हॅव टू मेक अवर लाईफ रिच. कसं रिच बनवायचं? श्रीमंत बनून रिच होत नाही आपण. We will be rich if we see the nature's beauty, if we see the stars, if we see the animals, if we relax ourselves in our daily life मध्ये आपण तर बिझी असतो, but we must have some time to go somewhere and take some leisure time, guys. समजा तुम्हाला थोडा वेळ काढायचा असतो, you must have a leisure time. One काय देतो मला इथे figure of speech दिले, that is interrogation. Okay, interrogation or rhetorical question. काय दिलंय? Alliteration we have seen, simile we have seen, metaphor आपण पाहिलेलं आहे. आणि even I am going to make a separate video for figure of speech. Parts नाही, figure of speech. Parts of speech already आपल्याकडे व्हिडिओ आहेत माझे, बरोबर. You can go and have a look at them. So where it is, the poet opens his poem with a question. लक्षात घ्या, प्रश्नाने तो सुरुवात करतो. He opens the poem with a question, therefore it is known as an interrogation. It is known as an interrogation figure of speech. लक्षात घ्या, it is known as interrogation figure of speech. बघा नाही, तो सुरुवात क्वेश्चन ने केलेला आहे, like this here. What is his life? Question होते ना, काय आयुष्य आहे हे, right? Like that. Yes, so this ends your unit 3. This ends your unit 3, guys.